नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की ब्लॅक कॉफी संदर्भात। मित्रांनो, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत आणि फिटनेस फ्रीक लोकमध्ये ब्लॅक कॉफी पिण्याचं क्रेज लक्षणीयरित्या वाढलं आहे। मग रात्री उशिरापर्यंत ऑफिसचं काम करायचं असो किंवा मानसिक ताण कमी करायचा असो वा वजन कमी करणं असो, ब्लॅक कॉफी हा अनेकाच्या दैनंदिन डाएटचा एक महत्त्वाचा भाग देखील बनला आहे। जिम प्रेमी आणि फिटनेस एक्सपर्ट्स वर्कआउट किंवा व्यायामापूर्वी प्री वर्कआउट ड्रिंक म्हणून ब्लॅक कॉफी पिण्याला प्राधान्य देतात। परंतु वर्कआउट आधी ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरोखरच शरीरातील चरबी वेगाने वितळते का, हा प्रश्न अनेक नवशिक्यांना मनात असतो। पण मित्रांनो, नवी दिल्लीतील क्लिनिकल डायनिशियन आणि न्यूट्रिशन्स रिश्ता मेहरा यांच्या मते ब्लॅक कॉफीमधली जी कॅफीन हे सेंट्रल नर्वस सिस्टमला ॲक्टिव्ह करते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो। परंतु फक्त ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन घटते की यामागे काही नियम आणि मर्यादा आहेत? ब्लॅक कॉफीचा फॅट बर्निंगवर कसा परिणाम होतो आणि कोणी ती किती पिणे टाळावे? म्हणजे की ब्लॅक कॉफीमध्ये दुधाची साय, साखर किंवा क्रीम न मिसळल्यास त्यात कॅलरीचं प्रमाण असतं, यामुळे वजन कमी करण्यासाठी हे एक उत्तम ड्रिंक मानलं जातं। मित्रांनो, ब्लॅक कॉफी चरबी कमी करत नाही, तर शरीराचा मेटाबॉलिझम किंवा काही काळासाठी वेगाने वाढवतं, जे की यामुळे व्यायामादरम्यान जास्त कॅलरीज बर्न होण्यास देखील मदत होते। मित्रांनो, व्यायामाच्या 60 मिनिटांआधी कॅफिनचं सेवन केल्यास शरीरातील फॅट म्हणजे की ऑक्सिडेशन सुमारे 8.1% वाढतं। फॅट बर्न करण्यासाठी शरीराच्या वजनानुसार म्हणजे की 3 ग्रॅम म्हणजे की 3 mg कॅफिनचा मात्र सर्वात प्रभावी मानला जातो। जर आपण 6 पेक्षा जास्त प्रमाणात कॅफिन घेतला तर रक्तातील इन्शुलिनची पातळी वाढू शकते, ज्यामुळे फॅट बर्निंग प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो। जॉगिंग किंवा सायकलिंग यासारख्या एअरोबिक वर्कआउट दरम्यान ब्लॅक कॉफीचा फॅट बर्निंग प्रभाव लवकर दिसून येतो। ज्यांना यांचा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, गर्भवती महिला झोपेचा त्रास आहे किंवा घर बसल्यास घाबरल्यासारखं होणे, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ब्लॅक कॉफी पिणे टाळावे। न्यूट्रिशनिस्ट रिश्ता मेहरे यांच्या स्पष्ट करतात की फक्त ब्लॅक कॉफी प्यायल्याने कधीही वजन कमी होत नाही, तर ते फक्त आपल्या फिटनेस रुटीनचा एक भाग आहे। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी फायद्याची आहे की नाही या संदर्भात ही माहिती होती। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।